नमस्कार. वडशील शिवारातून अवैध माती वाहतुकीचा प्रकार, महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष. शहादा तालुक्यातील वडशील शिवारातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मातीची वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून माती उपसा करून वाहतूक केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता माती उत्खनन व वाहतूक सुरू असून महसूल विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अवैध माती वाहतुकीमुळे शेतजमिनीचे नुकसान होण्याची शक्यता असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर धूळ उडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे संबंधित महसूल प्रशासन, शहादा तहसील कार्यालय व खनिकर्म विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या अवैध माती वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे? महसूल विभागाला माहिती देऊन देखील कारवाई का नाही? किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे आणि महसूल प्रशासनाने अद्याप कोणती कारवाई का केली नाही याबाबत परिसरात चर्चा रंगू लागली आहे. ट्रॅक्टर चालक तसेच JCB चालकाची मुजोरी वाढली असून यांना प्रशासनाचा कोणताच धाक नाही असं समजून येते. म्हणून अशा निर्ढावलेल्या विना परवानगीने सुरू असलेल्या माती उत्खनन बंद होणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.